यासारखं दम सासाचा कस पाहणारं गाणं असो, भजन भावगीत असो, की तरुण आहे रात्र अजूनी सारखं भावनिक गाणं असो, कव्वाली गझलांपासून ते अगदी आधुनिक उडत्या लयीच्या पॉप गाण्यांपर्यंत आपल्या वैविध्यपूर्ण मुसाफिरीनं रसिकांच्या मनावर तब्बल 8 दशकं अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांचं आज निधन झालं. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीत विश्वात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. आशाताईंचं गाणं, त्यातले बारकावे, वयाच्या 90ीतही ताजंतवानं असलेलं त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व आणि गायनाव्यतिरिक्त इतर क्षेत्रातल्या त्यांच्या कारकिर्दीच्या आठवणी जागवून आकाशवाणी मुंबईनं आशाताईंना वाहिलेली ही श्रद्धांजली. श्रोतेहो, आशाताईंच्या ज्येष्ठ भगिनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यानंतर काही काळानं आशाताई पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आल्या. त्यावेळच्या या क्षेत्रातल्या अनभिषिक्त सम्राज्ञींमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागले. आशाताई म्हणजे गाण्यांमधलं अफाट वैविध्य, तडफदार ते तरल असा लीलया फिरणारा आवाज आणि थेट काळजाला हात घालणारा स्वर. पार्श्वगायनातल्या त्यांच्या प्रवासाविषयी आपल्याला सांगत आहेत ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर. आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात, म्हणजे याला आपण पार्श्वगायन म्हणतो, ते माझा बाळ या चित्रपटातील चला चला नव बाळा या गाण्यापासून केली. म्हणजे त्यावेळेला दत्ता डावजेकर यांचं ते संगीत होतं. ज्या काळामध्ये आशा भोसले या चित्रपट पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आल्या, त्यावेळेला आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीवर प्रामुख्याने सुरैया, नरजा, लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. म्हणजे आशाजींना संधी मिळणं तसं अवघडच होतं, कारण त्यावेळची ह्या ज्या गायिका होत्या त्यांचं साम्राज्य, त्यांना असलेली मागणी, त्या काळात बनत असलेले चित्रपट. परंतु आशाजीने आपलं गायन कौशल्य, मेहनत, सकारात्मक वृत्ती आणि कधीही न कंटाळता आपल्या कामावर केलेलं प्रेम यामुळे त्या मराठी आणि हिंदी या दोन्ही चित्रपट सृष्टीवर आपलं एक साम्राज्य निर्माण करू शकला, आपला एक ठसा उमटवू शकला. माध्यमांमध्ये बदल होत राहिले, परंतु आशाजींचा जो आवाज आहे, आशाजींची यांची जी गायकी आहे, त्यांची जी गाणी आहे ती त्यासोबत येत राहिली. म्हणजे एका बाजूला जर आपण बघितलं तर सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनाखाली लाखाची गोष्ट असेल किंवा जगाच्या पाठीवर असेल, सुवासिनी चित्रपट असेल, एकटी सिनेमा असेल किंवा एकटीमधलं लिंब लोणं उतरू कशी ह्यासारखं गाणं असेल, हे गाणं त्या गायला. त्याच वेळेला आपण जर हिंदी चित्रपटाच्या बाबतीत जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तर एवढी विविधता त्यांनी दिलेली आहे. म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्या काळात ज्याला रेकॉर्डिंग व्हायचं, त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्या स्वतः उपस्थित राहायच्या. त्यांचा ठसा उमटला आणि कृष्णजवळ सिनेमापासून रंगीत सिनेमापर्यंतचा जो प्रवास आपल्याकडे झाला, किंवा 16 mm 35 mm सिनेमास्कोप 70 mm असा जो सिनेमाने प्रवास केला, त्या प्रवासामधील एक साक्षीदार, एक भागीदार, एक सहकारी, एक वाटेकरी म्हणून आशाजींचा खास उल्लेख करायला पाहिजे. परंतु मला प्राण जाय पण वचन जाय सिनेमातलं जे चैन से हमको कभी आपने ते जे गाणे आहे ओपी नय्यर यांच्या संगीत नियोजनाखाली, ते गाण्याचा जो किस्सा सांगितला जातो, ते गाणं रेकॉर्ड झालं, गाण्याला बक्षीसही मिळालं, फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. परंतु दुर्दैवाने हे गाणं चित्रपटामध्ये नाहीये, असं आशाजींबद्दल तरी घडायला नाही पाहिजे होतं. कालांतराने आशाजीने माई नावाच्या चित्रपटामध्ये, म्हणजे 2013ची गोष्ट आहे, त्या चित्रपटामध्ये राम कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या भूमिका होत्या आणि त्या चित्रपटामध्ये आशाजीने अल्मायझर झालेल्या अशा 64 वर्षाच्या स्त्रीची भूमिका साकारली. आज आशाजी आपल्यामध्ये नाही आहेत. श्रोतेहो, आशाताईंनी पार्श्वगायनापर्यंतच आपलं कार्यक्षेत्र मर्यादित ठेवलं नाही. चित्रपटेतर गाणी, अल्बम्स, गझल या संगीत प्रकारांमध्येही त्यांचा सहज आणि सुरेख संचार होता. मिराजे गझलसारखा अजरामर अल्बम कोणता संगीतप्रेमी विसरेल बरं? वडील दीनानाथ मंगेशकरांच्या तालमीत तयार झालेला शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया, स्वरांवरची पकड, आवाजाची जबरदस्त रेंज हे आशाताईंचे USPs. याविषयी ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी सांगितलं. बऱ्याच वर्षांपूर्वी लाईव्ह गाणं रेकॉर्ड करणं ही तशी सोपी गोष्ट नव्हती, कारण
मी हा अनुभव घेतलेला आहे. मी ही सुरुवात केली तेव्हापासून सुद्धा जवळपास 95% गाणी माझी मी लाईव्ह रेकॉर्ड केलेली आहे. त्यामुळे मला कल्पना आहे, की फर्स्ट टेक ओके होण्यासाठी किती जीव ओतून गावं लागतं, भाव ओतून गावं लागतं. त्याच्यात शब्दोच्चार, भावना हे सगळं स्पष्टपणे आलं पाहिजे. पण ते सुद्धा ह्या एवढ्या मोठ्या विद्वान मंडळींच्या गरड्यामध्ये, वादकांच्या गरड्यामध्ये आपण उभं राहून ते गायचं असतं ही सोपी गोष्ट नाहीये. आणि पहिल्याच टेकमध्ये संपूर्ण त्या गाण्याचं सार, निकष तो आला पाहिजे, की परफेक्शनने हे सगळं आलं पाहिजे. हा त्यांच्यामध्ये स्थायी गुणच होता, की परफेक्शन मंगेशकरांमध्ये सगळ्या. त्यामुळे त्यांनी जी काही शेकडो गाणी गायली ती जवळपास सगळी लोकप्रिय झाली, अतिशय लोकप्रिय झाली. आणि त्या नायिकेला तो आवाज सूट होणं ही तर खरंच दिदींप्रमाणेच कमाल होती त्यांच्या आवाजाची. पंडित रघुनाथजींनी स्वरबद्ध केलेलं धर्मकन्या चित्रपटातलं नंदलाला रे हे अतिशय आव्हानात्मक आणि कठीण असं गाणं. हे माझं प्रचंड आवडतं गाणं आहे. ते त्यांची अनेक गाणी आवडती आहेत, पण मी माझं हरपून बसले ग वगैरे. परंतु हे गाणं सर्वात आवडतं गाणं आहे, कारण भैरवीचं इतकं सुंदर कंपोजिशन रघुनाथजींनी बांधलेलं आहे, की त्याच्यातले एक-एक जागा, हरकती, मुरक्या, सगळी सौंदर्य स्थळं ही अगदी काश्मीरच्या सौंदर्य स्थळांना लाजवतील अशी इतकी सुंदर आहे. आणि कठीण इतकं गाणं, की कुठलाही शास्त्रीय संगीतातला अगदी तरबेज असलेला गायक सुद्धा त्या ताना ऐकून, त्या हरकती मुरक्या ऐकून अक्षरशः स्तिमित होऊन त्यांनी ऐकावं. अशा पद्धतीनं अतिशय ओजस्वी अशा आवाजात, चमकदार तानीमध्ये अशा ताईंनी गायलेलं आहे. कमाल आहे त्यांची, की नाट्यसंगीत ते कॅबरे, पॉप, रॅप असे विविध प्रकार त्यांनी त्या शैलीत त्या प्रकारे गायले. आणि कमाल अजून एक वाटते, की दुबईला त्यांनी 90व्या वर्षी जाऊन संपूर्ण उभं राहून कार्यक्रम केला. ज्या वेळेला माणूस रिटायरमेंटच्या गप्पा करतो, त्याच्यानंतर काठी टेकत चालतो. पण कशाचाही आधार न घेता त्यांनी उभं राहून तो जो स्वतंत्र कार्यक्रम स्वतःच्या बुद्धीवरती केला, त्याला सलाम. आशाताईंनी फक्त मराठी किंवा हिंदी गाणी गायलेली नाहीयेत, तर जगातल्या विविध भाषांमध्ये गाणी गाऊन त्यांनी आपला अमिट ठसा उमटवलाय. या त्यांच्या कलाप्रवासाचा धांडोळा घेतलाय ज्येष्ठ कला समीक्षक समीर परांजपे यांनी. आशा भोसले या गुणवैविध्य आणि सूरवैविध्य असलेल्या गायिका होत्या. मंगेशकर घराण्याचा जो वारसा आहे तो त्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने जपला. तो दोन प्रकारे जपला. मराठी आणि हिंदी गाणी गाण्याबरोबरच अन्य भाषातली गाणीही जणू काही ती आपली मातृभाषा अशा पद्धतीने त्यांनी गायली. आशा भोसलेंच्या गान कारकिर्दीचा जर आपण आढावा घेतला तर माझ्या मते त्यांनी जवळजवळ 20 भाषातनं गाणी गायलीत आणि सर्वात जास्ती गाणी बंगाली भाषेतनं गायलीत. बंगाली भाषेचा जर उल्लेख केला तर मला पटकन 2-3 गाणी आठवतात. एक चोंदे चोंदे आणि चोखे चोखे कोथा बोले ही गाणी खूप गाजली बंगालमध्ये आणि बंगाली भाषिकांनी त्याचं खूप कौतुक केलं. याशिवाय बाईंनी गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तामिळ, त्यानंतर तेलुगू, मल्याळम, कन्नड, आसामी, उर्दू, नेपाळी आणि इंग्रजी भाषेमध्ये काही गाणी गायली. एकदा एका मुलाखतीत बाईंना कोणतरी विचारलं की तुम्ही इतक्या वेगवेगळ्या भाषेत गाणी गाता तर तुम्हाला हे सगळं जमतं कसं? तर बाईंनी फार छान उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की मी त्या भाषेचा आणि त्या गाण्याचा आत्मा शोधते. फार सुरेल आणि सुंदर उत्तर आहे. आता मी तामिळ भाषेचा जेव्हा उल्लेख केला तर तामिळ भाषेमध्ये त्यांनी व्हॅनिला व्हॅनिला असं एक वेगळंच गाणं गायलंय. तर अशा गाण्यांचा आठव घेताना त्यांची आठवण करताना मला एक गोष्ट आणखीन जाणवते की बाई खूप उत्तम गायच्या हे तर अख्ख्या जगाला माहिती आहे. पण त्या पॉप पण सुंदर गायच्या, त्या कॅबरे पण गायच्या, त्या भावगीत सुंदर गायच्या, भक्तिगीत, नाट्यसंगीत वेगवेगळे प्रकार त्यांनी हाताळले. पण वेगवेगळ्या भाषांमधले जे गान प्रकार आहेत आपण त्यांना लोककला म्हणतो त्यांचा बाईंचा अभ्यास खूप उत्तम होता. म्हणजे बंगाली भाषेची त्यांची जवळीक होतीच. सचिनदा बर्मन हे त्यांचे सासरे, राहुल देव बर्मन हे त्यांचे पती. त्यामुळे बंगाली भाषेशी त्यांचा जो निकट संबंध निर्माण झाला होता. त्याचबरोबर त्यांनी आणखीन इतर भाषांच्या लोकसंगीताचे प्रकार हे सगळे ऐकले होते. तुम्ही जर दीनानाथ मंगेशकरांचं गाणं ऐकलं असेल तर त्या गाण्यावरती पंजाबी लोकसंगीताचा खूप मोठा प्रभाव आहे. आणि तुम्ही आशाबाईंचं गाणं जर ऐकलं
तर त्यांच्यावरती पण पंजाबी लोकसंगीताचा बरोबर प्रभाव आहे आणि तो ओ.पी. नय्यरनी व्यवस्थित ओळखलेला होता. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बाईंनी हजारो जी गाणी गायली त्यामध्ये मला त्यांची जी अन्य भाषातली गाणी आहेत. श्रोते हो, आपल्याला माहिती आहेच की आशाताईंचं व्यक्तिमत्व फक्त संगीतापुरतं मर्यादित नव्हतं. त्या स्वतः सुगरण होत्या. प्रेमाच्या माणसांना आपल्या हातचं खाऊ घालायची त्यांना हौस होती. शिवाय हॉटेल व्यवसायातही त्या सक्रिय होत्या. याबद्दल आपल्याला सांगतायत समीर परांजपे. जसं त्यांना सूर उत्तम लागला पाहिजे असं वाटायचं, तसंच आपण बनवत असलेला पदार्थ उत्तम झाला पाहिजे आणि ज्याच्या पोटात तो जाणार आहे त्याने तो खाल्ल्यानंतर समाधान व्यक्त केलं पाहिजे अशी त्यांची अंतरीची तळमळ आणि इच्छा असायची. त्यामुळे बाईंचा जो स्वयंपाकातला निपुणपणा होता त्या स्वयंपाकात खूप तरबेज होत्या. त्यांचं संपूर्ण संघर्षमय आयुष्य लक्षात घेतलं तर एका मुलाखतीत मला आठवतं त्यांनी सांगितलंय की माझ्या संघर्षाच्या काळात मी घरची सगळी कामं करायचे, घरच्यांचे सगळे डबे स्वयंपाक करायचे आणि पुन्हा मी गाण्यासाठी उभे राहायचे 8-9 तास आणि पुन्हा घरी येऊन स्वयंपाक करायचे. याच्यात रात्रीचे 2 वाजायचे, पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून. म्हणजे अनेकदा काय होतं की गायक आपल्या गायनावर लक्ष करतो पण बाई वेगवेगळ्या क्षेत्रांवरती त्यांचं उत्तम लक्ष असायचं. सर्वात महत्वाचं हे की ही फक्त आवड घरापुरती त्यांनी न ठेवता त्यांनी आशाज रेस्टॉरंट नावाची त्यांच्या हॉटेलची चेन जगभरात सुरू केली आहे. ती दुबईमध्ये आहे, ती UK मध्ये आहे आणि आणखीन वेगवेगळ्या देशात आहे. आणि मला आठवतं की त्या एकदा दुबईला गेल्या होत्या, टीव्हीवर कार्यक्रम लागला होता. त्या दुबईला त्यांच्या आशाज रेस्टॉरंटमध्ये किचनमध्ये गेल्या आतमध्ये आणि काय बनवतं असं शेफला विचारलं आणि त्याला मसाल्यांचं त्यात मीठ किती घालायचं असं सगळं प्रमाण त्या समजावून सांगत होत्या. आणि मला आणखीन एक दुसरं आत्ता आठवलं की लालबागचं जे मार्केट आहे ते मसाल्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. मालवणी मसाले असतील, वैदर्भीय मसाले असतील. बाई स्वतः तिकडे मसाले विकत घेण्यासाठी जायच्या. 1-2 वेळा मी त्यांना स्वतः बघितलंय आणि आपण एक उत्सुकता असते ना की बाई काय घेतात, म्हणून मी थोडा पुढे गेलो आणि बाईने विचारलं काय पाहिजे. म्हटलं तुम्ही काय मसाले घेताय. तर ते मी त्यांना विचारलं, हसल्या. म्हटलं तुमचा आवाज गोड आहे खूप, तर तो जो गोडा मसाला आहे त्याचा तुमच्या आवाजावर काही परिणाम होतो का असं पण मला बघायचं होतं. तर बाई खळखळून हसल्या होत्या. आणि सर्वात महत्वाचं या रेस्टॉरंट मधल्या खाद्यपदार्थांचं केवळ आपले भारतीय जे जातात तेच नव्हे तर त्या देशातल्या लोकांनी कौतुक केलं. आणि आशा भोसले कोण हे अख्ख्या जगाला माहितीये, पण रुचकर स्वयंपाक करणाऱ्या गायिका अशी पण त्यांची ओळख या सगळ्या हॉटेल व्यवसायामुळे निर्माण झाली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे जे सगळं स्वरूप आहे, म्हणजे मी काही प्रत्यक्ष त्या हॉटेलमध्ये गेलेलो नाही, पण हे सगळं स्वरूप बघता आलं, त्यांच्याबद्दल वाचता आलं. म्हणजे अशा वैविध्यपूर्ण गोष्टी करणाऱ्या गायिका भारतात खूप कमी आहेत आणि आशाबाई त्यात अग्रस्थानी आहेत. श्रोते हो, तुमचं, आमचं, सगळ्यांचं कलाजीवन समृद्ध करणाऱ्या, रसिकांच्या विविध अनाम भावनांना आपल्या स्वरातून मूर्तरूप देणाऱ्या आशाताई आज आपल्यातून निघून गेल्यात. आपल्याला नक्षत्रांचं देणं देऊन. एक असं देणं जे आयुष्यभर पुरणार आहे, पुरून उरणार आहे. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे, संपादन आणि निवेदन अंकिता आपटे.